नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण या अगोदर दोन थेरम बघितलेले आहेत. एक थेरम बघितला, if two lines are intersect each other then opposite angles are congruent. दोन रेषा एकमेकींना छेदल्यानंतर होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. त्यानंतर दुसरा थेरम आपण बघितला, जर एखादी मूळ संख्या 2 पेक्षा मोठी असेल तर ती विषम असते. If prime number is greater than 2 then it is odd. असे दोन थेरम आपण बघितले. आणि त्या अगोदर आपण कंडिशनल स्टेटमेंट, सशर्त विधाने, कन्व्हर्स, व्यत्यास असे वेगवेगळे हे जे पॉइंट आपण बघितलेले आहेत, या पॉइंटवर आधारित आपल्याला आता काही उदाहरणं या ठिकाणी सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 1.3. मग आता इथे पहा, पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला, सराव संच 1.3 मधला. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. खालील विधाने जर तर रूपात आपल्याला लिहायची. इथं विधानं दिलेली आहेत, ती आपल्याला इफ आणि देन वापरून लिहायची किंवा मराठीमध्ये जर तर रूपात लिहायची. पहिलं विधान काय आहे? द अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग या ठिकाणी आपल्याला काय स्टेटमेंट लिहायचंय? इफ आणि देन फॉर्म मध्ये, जर तर रूपामध्ये लिहायचंय. मग आता इंग्रजीमध्ये इफ अँड देन फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहोत आपण? इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम, इफ आणि देन वापरायचंय. इफ ए क्वाड्रिलॅटरल quadrilateral is a parallelogram. Then opposite angles are congruent. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट जर तर वापरून. हेच मराठीमध्ये आपण कसं लिहू शकतो? जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल, जर दिलेला चौकोन समांतरभुज असेल, समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर तर वापरून हे विधान आपण लिहिलं. अशाच प्रकारे द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. मग या ठिकाणी
हे विधान आपल्याला इफ अँड देन वापरून कसं लिहिता येईल? इफ quadrilateral is a rectangle, if quadrilateral is a rectangle, quadrilateral is a rectangle, then diagonals are congruent, then diagonals are congruent. म्हणजेच जर चौकोन आयत असेल, जर दिलेला चौकोन म्हणा किंवा चौकोन म्हणा, चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचे कर्ण एकरूप असतात. आणि आता पुढचं विधान काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा. बघा आता आपल्याला हे विधान लिहायचे. In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. In an isosceles triangle म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. आता मग या ठिकाणी पहा, हे विधान आपल्याला इफ अँड देन मध्ये लिहायचं असेल तर काय लिहिता येईल? इफ अ ट्रायंगल is an isosceles, then the segment joining the vertex, segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Perpendicular to the base. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. मग आता हे विधान जर तर वापरून कसं लिहिता येईल? जर त्रिकोण समद्विभुज असेल, जर त्रिकोण समद्विभुज असेल तर
शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो पायाला लंब असतो. अशी जर तरची विधानं वापरून आपल्याला या ठिकाणी हे लिहिता येतात. आणि दुसरा जो प्रश्न आहे, राईट कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. व्यत्यास लिहायचा म्हणजे काय? उत्तरार्ध पूर्वार्धात लिहिणे म्हणजे कॉन्सिक्वेंट अँटीसिडेंटमध्ये लिहिणे, आणि पूर्वार्ध म्हणजे अँटीसिडेंट हा उत्तरार्धात लिहिणे म्हणजे कॉन्सिक्वेंटमध्ये लिहिणे. मग आता या ठिकाणी पहा, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. मग हे इथं पूर्वार्ध अँटीसिडेंट काय आहे? अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स दिलेलं काय आपल्याला? दोन पॅरलल लाईन्स दिलेलं आहे अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आणि प्रूव्ह काय करायचं? उत्तरार्ध कोणता येईल? दे आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हा त्याचा उत्तरार्ध आला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट्स असतील म्हणजे दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात असं आदला बदल करून विधान लिहायचं आहे. मग या ठिकाणी इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स, इफ alternate angles made by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. The lines are parallel. आणि हेच विधान मराठीमध्ये कसं लिहायचं? हेच विधान मराठीमध्ये कसं लिहायचंय? जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता
छेदले असेल तर म्हणू आपण, छेदले असेल असं म्हणू आपण, दोन रेषांना एक छेदिका, दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल तर होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील असं लिहावं लागेल आपल्याला. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारे व्युत्क्रम कोन, होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा, तर त्या रेषा समांतर असतात. तर त्या रेषा समांतर असतात. हे झालं त्यांचे व्यत्यास. त्यानंतर दुसरं विधान आहे. इफ अ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर सप्लिमेंटरी देन द लाइन्स आर पॅरलल. देन द लाइन्स आर पॅरलल. म्हणजे या ठिकाणी पहा, देन द लाइन्स आर पॅरलल हे विधान अगोदर येईल आणि पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर सप्लिमेंटरी हे विधान नंतर येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, इफ टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्टेड, इफ two parallel lines are intersected by a transversal are congruent if two by a transversal the interior angle so formal transversal the interior angles forms are supplementary. म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर
होणारे आंतरकोन पूरक असतात. हेच मराठीमध्ये आपल्याला कसं लिहिता येईल? दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यास दोन समांतर रेषांना, इथं हे वाक्य लिहावं लागणार आहे आपल्याला. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणारे आंतरकोन पूरक असतात. आणि तिसरं जे वाक्य आहे ते काय पहा? The diagonals of a rectangle are congruent. मग या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? आयताचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. If the diagonals of a quadrilateral, are congruent, then that quadrilateral is rectangle. हेच मराठीमध्ये आपल्याला काय म्हणता येईल? जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लिहिता येतात आणि दिलेल्या विधानांची व्यत्यास म्हणजेच कन्व्हर्स सुद्धा लिहिता येतात. तर असेच प्रश्न जे आहेत इथून पाठीमागे जे आपण 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 सराव संच 1.2 असेल, सराव संच 1.3 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 सराव संच 1 मध्ये दिलेले आहेत. तर ते प्रश्न तुम्ही सगळ्यांनी सोडवायचे. सराव संच हा 1 आपण सर्वांनी सोडवायचा आहे. धन्यवाद.